ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। 22 वर्षीय गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू। सिद्धगड किल्ल्यावरून 1100 फूट खोल दरीत पडलेल्या गिर्यारोहकाचा 48 तासांनी सापडला मृतदेह। ठाणे गिर्यारोहकाच्या पथकातील नवी मुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला। त्याचा मृतदेह 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरीतून बाहेर काढण्यात स्थानिक गिर्यारोहकांना यश आलं। ही घटना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात घडली आहे। साईराज चौहान वय 22 असं मृत गिर्यारोहकाचं नाव आहे। तो नवी मुंबई भागातील तळोजा परिसरात राहणार होता। या प्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन गीते यांनी दिली। मिळालेल्या माहितीनुसार मृतक साईराज हा नवी मुंबईतील तळोजा भागात कुटुंबासह राहत होता। तो रविवारी सुट्टी असल्याने आपल्या गिर्यारोहक असलेले 13 मित्रांच्या सोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आले होते। मुरबाड पोलिसांच्या म्हणण्यानुसार या गिर्यारोहक पथकाकडे व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता, त्यांच्याकडे योग्य ट्रेकिंग उपकरणं नव्हती। त्यातच घटनेच्या दिवशी किल्ल्यावर 13 गिर्यारोहक मार्ग चुकलेले होते। मात्र दुर्दैवाने काही तासांनी ते सुरक्षितपणे गडावरून खाली उतरण्यात यशस्वी झाले। मात्र दुर्दैवाने चव्हाण एका उंच कड्यावरून घसरला आणि 600 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला। घटनेची माहिती मिळताच 20 मिनिटात शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयातून महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीमशी त्वरित संपर्क साधला। या पथकातील मुख्य समन्वयक राहुल मेश्राम यांनी स्थानिक बचाव पथकांना सक्रिय केलं, ज्यात मुरबाड तालुक्यातील सह्यागिरी ट्रेकरचे दीपक विशे आणि डेला ॲडव्हेंचरचे गणेश गीते यांच्या नेतृत्वाखाली पथकं समाविष्ट होते, ज्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केलं। मात्र घाट माथ्यावर मुसळधार पाऊस, धुके आणि घनदाट जंगल असल्यानं रात्री बचाव कार्य थांबवावं लागलं। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा सुरू झालं। मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होता, तरी देखील अथक प्रयत्न पथकानं सुरू ठेवले। अखेर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास साईराजचा मृतदेह पथकानं दरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी मुरबाडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला। सह्यागिरी ट्रॅकर्स ग्रुपमधील गिर्यारोहक दीपक विशे यांनी सांगितलं की आमच्या पथकासह इतर 20 जणांच्या पथकानं शोध मोहीम सुरू केली। आम्ही केलेल्या बचाव कार्यापैकी हे सर्वात कठीण काम होतं। आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आमचे जीव धोक्यात घालून त्यांचा शोध घेतल्याचं सांगितलं। विशे पुढे म्हणाले की आम्हाला 4 ते 5 वेळा दरीत खाली उतरावं लागलं। सर्वात कठीण म्हणजे जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि जवळजवळ शून्य दृश्यमानता यांचा सामना करणं। हे नवीन ट्रॅकरच्या भागात पोहोचलं ते सिद्धगडाजवळील राजमाची जवळ आहे, एक अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक क्षेत्र। आमच्यासारखे अनुभवी ट्रॅकर्स देखील उन्हाळ्यात हा मार्ग टाळतात। हे हृदयद्रावक आहे की या तरुणांनी त्यांच्या पहिल्याच ट्रॅकमध्ये हा मार्ग वापरून पाहिलाय। अखेर आम्हाला दरीत खडकांमध्ये अडकलेल्या साईराजचा शोधण्यात यश आलं। बचाव पथकाला चव्हाण यांचा मृतदेह सापडल्यानंतर तहसीलदार कार्यालय, मुरबाड पोलीस आणि प्रशिक्षित गिर्यारोहक कर्मचारी, शहापूर जीवरक्षक टीम, डेला ॲडव्हेंचर टीम, हेल्पलाईन फाउंडेशन या सर्वांनी अथक प्रयत्न केले। ब्रेकिंग न्यूज मराठी, मुरबाड।